बोधगया महाबोधी महाविहारसाठी बौद्ध समाजाने आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंदू पंडितांच्या तावडीतून बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। बोधगया टेम्पल ऍक्टला बौद्ध समाजाकडून विरोध केला जातो। बोधगया टेम्पल ऍक्ट काय आहे ते आता बघूया। बोधगया टेम्पल ऍक्टनुसार मॅनेजमेंट कमिटीमध्ये बौद्धांबरोबरच हिंदू धर्मातील सदस्य आहेत। बौद्ध आणि हिंदूंची समान संख्या असलेली 8 सदस्यांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली। ऍक्टमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी समिती पदसिद्ध अध्यक्ष करण्यात आले। मात्र बोधगया टेम्पल ऍक्टमधील तरतुदींना सातत्याने विरोध केला जातो। जी काही मॅनेजमेंट आहे ती हिंदूंच्या ताब्यात असल्यामुळे तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या ठेवून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे क्रियाकर्म हिंदूवादी केली जातात। म्हणजे पिंडदानापासून ते नको ते अनेक प्रकारच्या पूजा अर्चा तिथे होत आहेत। त्या बुद्धगया परिसरामध्ये ते संपूर्ण बंद करण्यात यावं आणि त्याकडे असणारं ही एन्क्रोचमेंट ताबडतोब काढण्यात यावी। बोधगया इथल्या महाबोधी महाविहार हे भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मियांचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। 2 महिन्यांपासून तिकडे आंदोलन सुरू आहे। अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम अंतर्गत सुमारे 100 बौद्ध भिक्षू महाविहार आंदोलन करत आहेत। आंदोलकांच्या मागण्या काय आहेत ते सुद्धा बघूया। बोधगया इथल्या महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या। बोधगया मंदिर व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करा आणि महाबोधी विहारचं नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदूंऐवजी बौद्ध समाजाच्या हाती सोपवा, या बौद्ध समाजाच्या प्रमुख मागण्या। भारतामध्ये हिंदू धर्माचं अयोध्या येथे राम मंदिर आहे। या समितीमध्ये इतर धर्माचे लोक आहेत का? मक्का येथे इस्लाम धर्माचं धार्मिक स्थळ आहे। या स्थळाच्या समितीमध्ये इतर धर्माचे लोक आहेत का? व्हॅटिकन सिटीमध्ये चर्च आहे। या चर्चमध्ये इतर धर्माचे फादर आहेत का? हा आमचा प्रश्न आहे। मग बौद्ध धर्माच्या विहारामध्ये इतर धर्माचे लोक का? हा आमचा प्रश्न आहे। बोधगया महाबोधी महाविहारच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये असलेल्या हिंदू सदस्यांबाबत महंत सुधीर दास यांनी काय मत व्यक्त केलंय ते बघूया। गयाचे जिल्हा मॅजिस्ट्रेट डीएम म्हणजे यांच्याकडे समितीचं अध्यक्षपद आहे आणि 2013 मध्ये यामध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे। तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टातही हा मॅटर पेंडिंग असल्यामुळे आत्ता त्याचे हे वरती काही बोलणं युक्त होणार नाही। परंतु हिंदू जरी त्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये राहिली तरी हरकत नसावी असं मला वाटतंय। महाबोधी मंदिरावरून बौद्ध आणि हिंदू प्रमुखांमधील नियंत्रणासाठी सुरू असलेल्या वादाचं निराकरण करण्यासाठी बिहार सरकारने बोधगया टेम्पल ऍक्ट मंजूर केला होता। बिहार सरकारने यामध्ये सुधारणा करून पदसिद्ध अध्यक्ष कोणत्याही धर्माचा असावा अशी तरतूद केली होती। मात्र त्यानंतर सुद्धा व्यवस्थापन समितीत कोणतेही बदल झालेले नाही। त्यामुळे देशभरामध्ये आंदोलनं केली जात आहेत। ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी विहार मुक्त करा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।